लेकी बाई हो, गावाकडं असं पावसाचं वातावरण लई भारी झाले. आज आपण बनणार आहे त्या वातावरणामध्ये भरलेली ढोबळी मिरची. जशी आज तुमची आजी तुम्हाला सांगती तशी माझी आजी मला सांगायची. जेवढा हिरागार भाजीपाला तेवढी त्याला चव. भरलेल्या ढोबळ्या मिरचीचा आनंद घेऊ. लगेच चालू कर. लेकी बाई हो, आपण 10-11 मिरच्या घेतल्या. ढोबळे ह्या धुवून घेऊ. आता चोळू घ्यायच्या. माती कुती असती, फवारलेली असते, मग ती धुवून निघत येतात. आता बासनात काढून घ्यायच्या. तर आपण ताटात काढून घेऊ. आता लेकी बाई हो, मिरच्या धुवून घेतल्या. चूल चेतून घेते, शेंगदाणे भाजून घेते. आता चूल चेतून घेतली, कढई ठेवून भाजून घेते पटक्यात शेंगदाणे. आता चटाकण्या बसल्यात, लाल जरच झाले. आता उतरून घेते. चली की बाई हो, काय वाटून घ्यायचं ते तुम्हाला दाखवते. 10-15 कांडे लसणाचे घेतल्यात. आता थोडंसं अद्रक घेतलंय, 1 चमच मीठ घेतले, 1 लहानी छोटी वाटी शेंगदाणे घेतले. एवढं झटपट वाटून घेतलं. मग बघा आजीच्या हातची भरलेली ढोबळी मिरची. आता मीठ, मग हे अद्रक लसूण, मग वाटलं का एक खटी, मग बारीक शेंगदाणे होत नाही. तो भुकटी बारीक झालं का मग ते वाटले का मग मिळून येतं नाही. शेंगदाणे मध्ये लसूण वाटल्यावर आता रेकी वेळी हो, वाटून घेतलंय. कढईवरती ठेवून घेते आणि सरा मसाला परतून घेते. तेल टाकून घेते, मग मसाला परतीते मस्त बाकी. आता आपण 1 चमच जिरे घेतले, ते त्याला टाकून घेऊ. त्याच्यासोबत 1 चमच कांदा लसूण घेतलाय, ते पण टाकून घेऊ. 1 चमच काश्मीरी मिरची आहे, ती पण टाकून घेऊ. वाटलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ. आता 1 चमच धने पावडर घेतलेली आपण, ती पण घालून घेऊ. आता लिकी बाई हो, आता थोडीशी नाही म्हणून हळद घेतली. असं परतू घेत जायचं. असं शेंगदाण्याचा कूट सगळा मसाला परतू घेतला का मग चवदार लागती. चव येते भारी, जिभेला पण चव येते. भाकरी सगळं खा, चपाती सगळं खा, कशा संग खा, लई भारी लागती ह्याची ही मिरची. ढोबळी मिरची पाऊसकळ्याची. भाजी जरी नाही केली तरी जमत आहे. एका मिरची संग 2 भाकरी खातय, इतकी भारी लागती मिरची ही. अशी मिरची सकाळ जर डबा असला तर ते डब्याला पण बनवून देत जा मुलाला शाळेत जाताना. ऑफिसला जरी जात असले का तर अशी मिरची चपाती भाकर घेऊन जात जा. लोणचं. आता उतरून घेऊ. लेकी बाळी होता मसाला भाजून घेतलाय. ढोबळ्या मिरचीचं पोट फोडू आणि तिच्यात मसाला भरून तळून काढू. याच्यामध्ये मसाल्याचा कूट भरायचा त्या पोटात आणि मग गुटू खायचा. सगळे मिरच्या अशा फोडून घेते. आता सगळे मिरच्याचे पोट फोडून घेतलेली की वेळी हो. आता त्याच्यात मसाला भरून घेते.
असे गज भरायचे पोट, अर्धाले नाही राहून द्यायची, मग चौकून मसाला बसवतो त्याच्यात. आता पट्टा पट्टा भरून घ्यायचे एका चुटक्यास झटपट, एका असे भरायचे पोट. चवदार लागती मिरची, भारी लागती. एक बारी मसाल्यामध्ये कोथिंबीर टाकायची होती पण लक्षातच नाही राहिली, आता वरून त्यांच्या तोंडाला लायती. एकी बारी आता मिरच्याच मसाला भरून घेतला. आता कढईवरती ठुते, तेल टाकीते, मिरची परतून घेते. तेल टाकून आता तेल तापलं, मिरची सोडून घेते ढोबळी. आता सगळे टाकीचे पटापटा तळून घेते. पाच मिनिटं ताट ठेवते वरून. आता 5 मिनिटं झाली तर ताट काढून घेऊ. एकी बाई आताच 5 मिनिटं ताट ठेवत जा, मग चांगले परतून देत जा, म्हणजे मस्त पैकी लागेल. आता एकी बाई मी तर आता जेवढे एक भाकर खाल्ली, पण मिरची बघून लई तोंडाला पाणी सुटलं, लई खावं वाटतं. परत जेवते मी आणखी. अशी मिरची तळायची, चपाती संग खा, बाजरीच्या भाकरी संग खा, ज्वारीच्या खा, लोणचं आणि मिरची, आणि टाईम आला तर भाता संग खा. पण लईच भारी लागत ही मिरची, ढोबळी मिरची. अशी केली आजीनं, अशी नक्की करून खा. बघा कशी भारी झाली. अशीच परता, कशी जर ठुली तर करकर लागती. अशी चांगली परतून घ्यायची, चांगली मुराली पाहिजे तेलातच, आडी गुडी पडली पाहिजे तर ती मिरची ढोबळी. नाही तर मग काय कच्ची खाल्ली तर पोट दुखत, करकर दाता खाली वाजते. आता आपली मिरची खाली उतरते, रेडी झाली. खाली उतरते आणि तुम्हाला खाऊन दाखवते. मिरची बारी आपली ढोबळी मिरची भरलेली एक नंबर झाली. अशीच बना आणि करून खा. तेवढं तरी मी एक मिरची गपा गपा खाली, लईच खा वाटतात मिरच्या. अशाच करून तुम्ही पण खात जा. गावाला जर गेलं तर तिकडे भाजून नेत जा अशाच, आणि लेकरा बाळाला मसाला भरून तळून देत जा. कुठं जरी नेल्या तर घरी खात जा, रानात नेत जा. लेकी बाळी बघा पावसाचं वातावरण किती भारी झाले, आणि त्याच्यात भरलेली ढोबळी मिरची खायची एकदम मजा भारीची. आजीची भरलेली मिरची ढोबळी रेसिपी आवडली असली तर आजीला लाईक करा, शेअर करा, फॉलो पण लवकर करा. आणि पुढची रेसिपी कोणची करायची ती मला लवकर कमेंट करून सांगा.